डिंपल मॅडम काय पार्लर केलं ना बंद? जा ना मग आता. तुला पण माझ्यासोबत सेल्फी काढायचंय का? ये. अहो तुमच्या बरोबर काय सेल्फी काढणार, जुंकू चुकू. काय म्हणालीस? अहो म्हणजे मला म्हणायचंय तुम्ही दिवसभर माझ्या बरोबर असता असं म्हणायचं होतं. सेल्फी नाही काढायचा ना, मग का थांबल्यास? जा ना आता. ते चावी का? ते मला जरा सुट्टी पाहिजे नव्हती. सुट्टी? अगं पिंकी काय चाललंय तुझं? हा, तू काम कमी सुट्ट्या जास्त घेतेस. किती सुट्ट्या पाहिजे तुला? मागच्या बारीला तुझी आजी मेली तेव्हा महिनाभर पार्लर बंद होता ना. मला माहितीये माझ्या लय सुट्ट्या झाल्यात, पण एकदा लास्ट टाइम तुमची शपथ डिंपल मॅडम. काय माझी शपथ? मागच्या बारीला पण असंच बोलली होतीस. अहो ते मी तुमचं मन ठेवायला म्हटले होते, पण आता खरं खरं बोलते. ते माझ्या बहिणीचं ना तिच्या नवऱ्याशी पटना झालंय. तो तिला लय त्रास देतोय. तिला टेन्शन मध्ये असते मॅडम. तिला गरज आहे मॅडम माझी. प्लीज डिंपल मॅडम नाही म्हणू नका प्लीज. आणि तुम्ही नाही म्हटलं तरी मला जावंच लागेल. ठीक आहे, पण 2 दिवसाची सुट्टी देणार आधीच सांगतेय. हो चालतंय की मॅडम, माझ्यासाठी तर तुम्हीच देव माणूस. बस बस बस, आता लय मस्का लावू नका. जा. हाय शपथ, कसली भारी दिसते आम्ही. खरं तर मी ना हिंदी पिक्चर मध्ये काम करायला पाहिजे. सगळ्यांना सुट्टीच देईल. मला असं वाटतं मी स्वतःसाठी ना हिंदी पिक्चर काढायला पाहिजे. हेलो, हाँ मैं कातावाड़ी की वर्ल्ड फेमस हीरोइन डिंपल बात कर रही हूँ. हाँ सुनो ना, मुझे ना हिंदी पिक्चर निकालना है, तो उसके लिए कितना पैसा लगेगा? नहीं मतलब उसका जरा बजट बताओ ना मुझे. हाँ अच्छा, और सुनो ना, अगर मुझे हीरो शाहरुख खान चाहिए तो कितना पैसा लगेगा? और ऋतिक रोशन? बर ठीक आहे. बर जर सलमानला घेतलं पिक्चर मध्ये तर किती पैसे लागतील? अहो पैशाचं नका टेंशन घेऊ तुम्ही. डिंपल को सिंपल नहीं समझने का. डिंपल के पास बहुत पैसा है, पैशाचं टेंशन घेऊ. डॉक्टर फोन का कट केला तुम्ही? तू मूर्ख आहेस का? सगळं गावाला ओरडून सांग आपल्याकडे खूप पैसे येणार आहेत ते. अहो मग येणार आहे म्हणून सांगते ना, काय प्रॉब्लेम आहे का? हेच सांगायचं नाहीये. असंही आपल्याकडे पैसे आलेले नाही, येणार आहेत. जास्त हवेत उडू नको, कधीही खाली पडशील. त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे पैसे येत नाही ना, त्यामुळे कोणालाही कळता कामा नये. मी तुला पार्टनर म्हणून घेतलंय, याचा मला पश्चाताप होईल. अशी वेळ येऊ नको देऊ. हे घे. आई मला ना तुझं काय कळतच नाही. अगं लोकांना हातापाया पडलं ना तरी लोक मदतीला तयार होत नाहीत. पण ते डॉक्टर अंकल बघ ना आपल्याला किती मदत करतायत, आपल्यासाठी किती झटतायत ग ते. आणि तू चक्क त्यांना तोंडावर मदतीला नाही म्हणून आलीस. का वागतेस ग तू अशी? आई आपली वडिलोपार्जित जमीन आहे ती अशी कवडी मुलाला विकायची आहे का? सोनू, अगं जमीन आपलीच आहे ना, मग ती वाचावी म्हणून आपणच प्रयत्न करायला पाहिजेत. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालायचा. तू पाहिलंस ना डॉक्टरांच्या डोक्याला झालेली जखम, आणि तरी अजून तुला असंच वाटतंय की त्यांना या वादात ओढावं. अगं पण ते नाही घाबरत गुंडांना, तू काय एवढी घाबरतेस? सोनू, मला तुला परत परत तेच सांगायचा आणि तुझं परत परत तेच ऐकायचा कंटाळा आलाय. हे बघ, तू अजून लहान आहेस आणि जग कसं हे तुला नाही कळत. त्यामुळे यापुढे हा वाद इथेच थांबवायचा. झालं? तू लहान आहेस, तुला जग माहिती नाही, तुला काय कळत नाही एवढं बोललं की विषय संपतो ना. आई मला माणसं ओळखता येतात आणि डॉक्टर अंकल खूप चांगले आहेत हे मी डोळे झाकूनही सांगू शकते. आज ना उद्या आपल्याला त्यांची मदत घ्यावीच लागणार आहे. सोनू, डॉक्टर, डॉक्टर. बाबांजवळ बसलेत. डॉक्टर, बजाना मॅम, खम्मा गणी. हे काय झालं डॉक्टर? जखम कशी झाली? ते अरे काय नाही, दाराला धडकलो जरा. ते सोडा,
तुम्ही माझ्याकडे काय काम काढलं? पतसंस्थेचं सगळं काम झालंय, उद्घाटन कधी करायचं सांगा. वा 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 वा, छान बातमी दिली. नामे मला खूप छान वाटतंय तू एवढा मोठा होतोय ते बघून. डॉक्टर, हे समजा तुमच्यामुळे झालंय बघा. अरे तुम्ही नसतं तर हे समजा घडलंच नसतं. म्हणून आम्ही ठरवलंय की पतसंस्थेचं उद्घाटन तुमच्याच हस्ते करायचं. हा नाम्या, अरे मी तुला किती वेळा सांगितलंय, या गावात मी लोकांची सेवा करण्यासाठी आलोय आणि तेच करतोय, वेगळं काही करत नाहीये. तू तुझ्या पायावर मोठा झालायस आणि कंगणी बाबांची कृपा आहे. मी काय रे, माझं काय नाही. त्यामुळे हे उद्घाटन वगैरे प्लीज. नाही 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 नाही, असं कसं? नाही नाही, अहो तुम्ही आमचं देव माणूस आहे डॉक्टर. नाही, खरंय तुझं सगळं मला कळतंय, तुमचं प्रेम आहे माझ्यावर, पण हे उद्घाटन वगैरे नको रे. तुम्हाला उद्घाटन वगैरे करायचं असेल तर डिंपलच्या हस्ते करा. डिंपलच्या हस्ते? हो, अरे ती स्वकर्तृत्वावर एवढी मोठी झाली, गावभर एवढं नाव आहे तिचं, किती उद्घाटन करते. अरे लोक उद्घाटनासाठी बोलवतात तिला. तर आपल्या गावातच आहे तर करा तिच्या हस्ते उद्घाटन, तिलाही तिचा मान मिळाला पाहिजे ना. अहो पण डॉक्टर, अरे बजा, ठीक आहे, तुम्हाला माझं ऐकायचं नाही तर तसंही माझ्या शब्दाला कुठे काही किंमत आहे ना. अहो, नाही नाही डॉक्टर, तसं नव्हतं म्हणायचं. अहो असं काय बोलताय डॉक्टर. ठीक आहे, करूया आपण तिच्या हस्ते. उद्याच करून टाकू, उद्या चांगला मुहूर्त पण आहे. चालतंय, लागतो आम्ही कामाला. हा हो. डिंपल मॅडम, आता ऐकलं असेल ना, उद्घाटन आहे पतसंस्थेचं, या बर का. आठवणीने याच बरं का डिंपल. हा डॉक्टर, पतपिढीचा आणि माझा काय संबंध आहे? कधी कधी मला कळत नाही तुम्ही माझ्याशी असं का वागताय. नाही तेव्हा तुम्हाला लय मोठेपणा पाहिजे असतो ना. हा, मग आता उद्घाटनाला नाही का म्हणाली? हे असं आहे बघ तुझं. डिंपल, तू खूप मोठी हिरोईन व्हावीस असं मला वाटतं. तू सतत प्रकाश होतच राहावं असं मला वाटतं, म्हणून मी तुझी मदत करतो, बाकी काही नाही. मला नाही वाटत तू असं केलं तर मोठी हिरोईन होशील. उद्घाटनाचं बघतो मी काहीतरी. हे डॉक्टर खरंच माझ्या फायद्याचा विचार करत्यात का माझ्या हस्ते उद्घाटन करण्यामागे यांचा काही प्लॅन आहे? सोनू, काय झालं? अशी का बसलीस? थंडी वाजते का तुला? आजी, आई बघ ना माझ्याशी कशी बोलते ते. सारखी म्हणत असते तू लहान आहेस, तू जग बघितलं नाही, तुला काही कळत नाही म्हणून. हाच मंत्र चालू असतो ग तिचा सारखा. बाबा असे नव्हते, ते मला जबाबदारी घ्यायला शिकवायचे. त्यांना मला स्वावलंबी झालेलं बघायचं होतं. पण आई, तिला मी सारखी तिच्या पदराखालीच हवी आहे. बाळा, ती तुझी आई आहे. आईची माया वेगळी, बापाची वेगळी. बाप पोरानं जगातलं सगळं ऊन पावसाळं बघावं म्हणून धडपडत असते, पण आई ऊन पाऊस वारा वादळ ह्या सगळ्या चटक्यापासून आपल्या पोरांचं रक्षण व्हावं, सुरक्षित राहावेत म्हणून आई धडपडत असते. अगं तू जरा तिला समजून घे. अगं किती वेळा समजून घ्यायचं तिला? तिने असं बोलता कामा नाही होत. थांब, मी तिला सांगून बघतो. काय सांगायचं तिला? काही नाही, मलाच कळत नाही आता मी काय करू ते. बाबा, तुम्ही आम्हाला का सोडून गेलात? तुम्हाला माहित नव्हतं का तुम्ही गेल्यावर आमची काय अवस्था होईल ते? आम्ही कसं सगळं फेस करणार आता? आईला हे जमत नाही हो, आणि आजीकडून तर काहीच अपेक्षा करू शकत नाही. सोनू, रडू नकोस. आता तू मोठी झालीस. आता आई आणि बाबा दोन्ही पण मधूच. तू नको का तिची काळजी घ्यायला? सांग बरं. आजी, तिचीच काळजी वाटते मला, म्हणून तर इतकी धडपडते ना मी. त्या गुंडांची आम्ही दोघी कशी लढणार ग? आणि त्यात आईला काय झालं तर?
ना मी उद्याच्या बोर्ड बीडची सगळी तयारी झाली आहे ना? हो येतच असतील आता. आलं पाहिजे नाहीतर बोर्ड बीड नसला तर उद्घाटन समारंभ सोहळा होणार कसा? हा ही बा आली गाडी. अर लागा बोर्ड एक नंबरी झालाय की. हा भारी हा हा. ए माने माकडा, नाही तुला तर सुट्टी नाही बघ. तुला जाग्यावर जिता काढतो एका चुकीताच. आम्ही काय केलंय? काय केलंय म्हणजे? त्या बोर्ड मध्ये तुम्ही काहीतरी चुकवलं असणार आहे म्हणूनच नाम रडायला लागलाय. ह्यानं सांगितलं तसंच लिहिले. तुम्हाला एक नाही मसनात पोट सुटतो एका चुकीता. ए बजा सोडतच नाही. त्यांनी काय नाही केलं. काय केलं नाही म्हणजे? मग तू काय रडतोयस? अरे बोडवाच की नीट कळल तुला. माझ्या आईचं नाव लिहिलंय बघ त्याच्यावर. ती पाहिजे होती लागा. लय आठवण येते तिची. हे सगळं तिने बघितलं असतं ना, तिला अभिमान वाटला असता माझा. जगात माणूस मोठा होत असताना आई पाहिजे लागा. आपल्या आधी आपल्यासाठी तिने स्वप्न बघितलेलं असतं. आपल्यासाठी आपल्याला मोठं करायला ती झटती माझ्या. ती जिद्दी होती ना तेव्हा लय भांडायचो मी तिच्याशी. ती म्हणली होती मी नसल ना तेव्हा तुला माझी किंमत कळल. मला आता किंमत कळते माझ्या. मला किंमत कळते आता. हे आहे ये ना एकदा बघ ना तुझं नाम्या मोठा झाला आता. ए नाम्या माकडा, लगा रडू नकोस की. तू रडायला लागल्यावर मला बिराडा येते. लगा तू काय साधा सुद्धा बिनकाम्या नाम्या नाही राहिला. नाम्या शेठ झालायस, पतसंस्थेचा मालक झालायस तू. नाम्या तू आहे का नाही दुसरं लगीन कर. आणि तुला मुलगी झाली का नाही तुझ्या पोटाला मावशी येते का नाही बघच. हा असं झालं तर चांगलंच आहे ना. हा तो हे पैसे घ्या. चांगला झाला बोर्ड. बरं झालं तुम्ही सांगितलं नाही, त्यांनी हाडच मोडली असती. ए माने जातोस का नीट? ते नाम्या एकदम असं आयटीत राहायचं आता. अजिबात घाबरायचं नाही, काही सोडायचं नाही. लोकांनी बघूनच म्हटलं पाहिजे हो नामा शेठ. मी विषयच केलाय थेट. नाम्या शेठ, मला जरा 2 अंडी द्या मागचे, आणि या 2 अंड्यांचे पैसे मी उद्या देतो. हा अंडी नाही मिळायची. अहो खरंच देतो उद्या पैसे. नाही पैसे दिले ना अख्ख्या गावाला मी फुकाट दूध वाटील. बजाची शपथ. ए तुझ्या म्हशीच पिळेन मी. खोटी शपथ घेतलीस माझी तर. देतो ना उद्या. तू आज दे नाहीतर उद्या दे. अंडी नाही मिळायची. हो पण सुटायचं. नाम्या या सागर हॉटेलला अंडी काय दिलं नाहीस तू? आता अंडी आणि ब्रेडचं दुकान बंद. अरे स्वप्न कशी मोठी बघायची. आता सगळं लक्ष आहे ना पतसंस्थेवर. आता पतसंस्था आणि आपण. आहा आता कसं बोललास बाबा, एक नंबरी बोललास. आई पोहे घ्या. डॉक्टर तुम्ही माफ करा पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला माझी मदत नकोय. मला माहितीये मी इथे तुमची मदत करण्यासाठी आलेलोच नाहीये. मी आजीने आणि तुम्हाला भेटायला आलोय. एवढं तर मी नक्कीच करू शकतो ना. सोनू हे तुझ्यासाठी चॉकलेट्स आणि आई आणि आजींसाठी फळं आणली. थँक्यू अंकल. तुम्ही कोण? आजी असं काय करताय? माझं नाव नटवर सिंग. या गावातले लोक मला देवमाणूस म्हणतात. हा आठवलं. आज कुठं जायचं फिरायला?
आजी आपल्याला कुठे फिरायला जायचं नाही. आज आपण इथेच बसून गप्पा मारणार आहोत. अहो पण तुम्ही खाली का बसलात? वर बसा ना. नाही मी ठीक आहे इथे. वर बसा. बर. मी चहा आणते. आई हे ठेव. डॉक्टर अंकल, आता जखम कशी आहे? हा आता बरी आहे का आजी? मग परत कुठे बाहेर फिरायला नाही ना गेला? मी कुठे गेले फिरायला? अगं आजी, तू घरातून निघून गेली होतीस. डॉक्टर अंकल होते म्हणून सापडलीस आम्हाला, आणि आता म्हणते मी कुठे गेली होते म्हणून. हा आठवलं, हाच घेऊन गेला होता मला, तुमची काळजी घ्यायला आलोय असं सांगून. हे बघा, असं असतं आमच्या आजीचं. आठवत तर काहीच नाही आणि कॉन्फिडन्सली काही बोलते. का आजी? दे मी देते. त्या गुंडांनी तुम्हाला त्रास नाही ना दिला? म्हणजे परत नाही ना आले ते? नाही. एक दोन वेळा धमकीचे फोन येऊन गेले, बाकी काय नाही. पण ते काय चालायचंच. काळजी घ्या. बरं झालं तुम्ही फळं आणलीत. आईने सफरचंद फार आवडतात आणि सोनूला चॉकलेट बघितलं की ती विरघळलीच. आई हे एकदम फळांचं का बोलते? चहा कसा झालाय? छान, मस्तच झालाय. तुमचा चहा घेऊन झाला असेल तर जरा बाहेर येता का? मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. हो का? नाही चालेल. माझं काम झालंय वाटतं. माझा बाण बरोबर लागलाय. तर मला माहिती होतं एक ना एक दिवस तुम्ही माझी मदत नक्की घ्याल. मी मदतीविषयी बोलण्यासाठी तुम्हाला नाही बोलवलं डॉक्टर. मला वेगळंच बोलायचंय. बोला. तुम्ही इथे सतत आमच्या घरी येणं बरं नाही दिसत. आत्तापर्यंत कुणी काही बोललं नाही, पण चर्चा सुरू व्हायला वेळ नाही लागत. आत्तापर्यंत मी माझ्या चारित्र्यावर एकही डाग लागू दिलेला नाहीये. बिन नवऱ्याच्या बायकोचं जगणं काय असतं ना, ते तुम्हाला नाही कळणार डॉक्टर. हलकीशी ठिणगी जरी पडली ना तरी त्याचा वणवा व्हायला वेळ नाही लागत. त्यामुळे डॉक्टर प्लीज इथून पुढे आम्हाला भेटायला तुम्ही आमच्या घरी येत जाऊ नका. पण राग नका मानू डॉक्टर, पण हे बाई माणसाचं घर आहे. इथे कुणीही पुरुष नाही. इथे असं परक्या पुरुषांना सारखं येणं बरं नाही दिसत. आणि मी माझे पती गेल्यापासून माझ्या घराच्या अंगणात पण कोणाला येऊ दिलं नाही. माझ्या चारित्र्याबद्दल झालेली चर्चा मला अजिबात आवडणार नाही. आणि तुम्ही इथे असं सतत येत राहिल्याने ती होऊ शकते. म्हणून डॉक्टर प्लीज इथून पुढे या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद झालेत असं समजा. ठीक आहे, हरकत नाही. तुम्हालाच काय, मलाही नाही आवडणार माझ्यामुळे कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडलेले. मी स्त्रियांचा खूप आदर करतो. माझ्यामुळे जर का त्यांना त्रास होणार असेल तर ते मी नाही सहन करू शकत. ठीक आहे, तुम्हाला माझी मदत नाही घ्यायची काही हरकत नाही. मी नाही तुम्हाला फोर्स करणार. पण तुम्हाला काहीही मदत लागली तर मला कधीही फोन करा. सोनूकडे माझा नंबर आहेच. माझे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे उघडे असतील. ती वेळ कधीच येणार नाही डॉक्टर.
अजून कसं आलं नाही ते? खम्मागणी, या तुमचीच वाट बघत होतो मी. ए पाहुणचाराला नाही आलो इथे. काय काम आहे ती बोलायचं? सांगतो ना, या आपण आत बसून बोलूया. डॉक्टर, सारखं सारखं लेडीज ब्युटी पार्लर मध्ये काय रे? आम्ही काय तुला पुरी बिरी वाटतो काय? डॉक्टर, तू तसला तर नाही ना? म्हणजे आम्ही आपले धडधाकडे व्हा अजून म्हणून विचारलं. तुझे दात पाडून तुला साडी नेसून गावातून फिरवावं असं वाटतंय मला. पण थांब जरा, हे माझं काम होऊ दे, मग तुझ्याकडे बघतो. फारच विनोदी आहात तुम्ही. आणि डेंजर पण तेवढंच. इथंच बोलायचं काय असेल? नाही, इथे बोलता येणार नाही. काय कोणीही येतं जातं, डिस्टर्ब करेल आपल्याला. काम झालेलं पाहिजे ना तुमचं. आत या 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 ना. त्या वाड्यात दुसरी जागा नाही कर? ते सारखं सारखं इथं घेऊन येतोच आम्हाला. अरे बोल की, तुझ्याशी बोलतोय. माफ करा, तुम्ही माझ्याशी बोलत होता का? सॉरी या. गावातले सगळे लोक मला देवमाणूस म्हणतात. हे असं एकेरी ऐकायची सवय नाहीये मला. फार आदराने बोलतात ते माझ्याशी. त्यामुळे तुम्ही थोडा आदर दिला तर आपल्याला चर्चा करायला सोपं जाईल. अरे याच्या लईच डिमांड वाढत चालल्यात. काय काम आहे ते बोल पटकन. त्या बाईंची जमीन 1 महिन्याच्या आत मिळवण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. अरे ती जमीन तू आम्हाला 1 महिन्यात मिळवून देण्याचा शब्द दिला होता, आणि आता आमचीच मदत मागतोय. आणि 10% काय तुझ्या लग्नाचा आहेर म्हणून द्यायचे काय? ते तुझं तू बघ कसं करायचंय ते. 1 महिन्याच्या आत साहेबांना जमीन मिळाली पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला माझं काम करावं लागेल. आम्ही फक्त साहेबांचंच काम करतो. तू कोण आहेस रे तुझं काम करायला? कळेल तुम्हाला, तेही लवकरच कळेल. तुम्ही एक काम करा, तुमच्या साहेबांना फोन करून सांगा मला हे काम जमणार नाही. मग काय, बसा त्या बाईच्या घरी 1000 चक्रा मारत. मी उलट तुमची मदत करत होतो. तुमच्या साहेबांना सांगा मला जमणार नाही. त्यांनी मला कारण विचारल्यानंतर मी त्यांना सांगतो काय सांगायचं ते. साहेबांना कळलं तर अवघड होईल. साहेबांना वाटलं आपणच कामात खोडा करतोय. ही संधी साहेबांना खुश करण्याची. थांबवलं पाहिजे. डॉक्टर थांबे. आम्ही तयार आहोत. बोल काय करायचं. सगळ्यात आधी तुम्ही माझ्याशी आदरानं बोला. त्याचं काय, गावातले सगळे लोक मला देव माणूस मानतात. कळलंय आम्हाला. बोला काय करायचं. आता काम करायला मजा येईल. तर काय करायचं आपल्याला? वा डॉक्टर, काय डोकं आहे तुझं? तुमचं प्लॅन सक्सेस झालाच समजा. आम्ही निघतो. या. नाम्या दादा, कापू का फित? हे थांब की, आपल्या ह्यांचं अजून हे कुठं झालंय? म्हणजे अरे आपल्या डॉक्टरांचं अजून आगमन कुठं झालंय? हा 1 नंबरी आणि बरोबर बोलला विंचा.
डॉक्टर वजी देव माणूस आहेत आणि ते आल्याशिवाय उद्घाटन समारंभ सोहळा होईलच कसा? अरे पण डॉक्टर कुठे आहेत? आता पात्र यायला पाहिजे होते. होईल का? नाम्या दादा माझ्याकडे जास्त येळ नाही मी फिट कापते. ए डिंपे आता जरा वाईस थांब की दम धर. तुला काय अमेरिकेला जायचंय वय? अय बाजा भाऊ गावात वर्ल्ड फेमस हिरोईन आहे मी माझ्याशी नीट बोलायचा नाही तर चालले मी. नाही 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 डिंपल बजाब अरे पतसंस्थेचं उद्घाटन आहे. पहिल्याच दिवशी राडा नको. हे बघा डॉक्टर आलं आलं. आता कापू फिर अगं जरा थांब की बोलू दे काहीतरी. गावातल्या लोकांनी मलाच काय अख्ख्या गावाला लय म्हणजे लय अभिमान वाटतोय. कारण आपल्या गावातला बिनकाम्या नाम्या म्हणजे आपला नामा शेठ ह्यानं गावातल्या लोकांच्या भल्यासाठी पतपेढी उभारलेली आहे. काय चाललंय तर मला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय आज जर गावात आपलं डॉक्टर नसतं. डॉक्टर म्हणजे आपलं देव माणूस आहेत. ती गावात आलं आणि गावाचं भलं झालं. ती आहेत म्हणून आपण आहे. ती जर नसतं तर अरे तुझ्या पालखीचा काढला धूर तुझ्या इथं पतपिढीचं उद्घाटन आहे का त्या कंपाऊंडरचं उद्घाटन आहे? ते त्याच्या नावाचा गुळ काढत बसलायस रा. आता तुम्हाला काय करायचंय हा? आणि ऐकवत नाही ना कान बंद करून घ्या तुमचं. कुठं काय बोलावं ही बी कळत नाही तुम्हाला. मंगल मला 20 रुपये दे आईचं थोडंच बंद करतो. हो बाबा दादा काय बोलताय तुम्ही? नाही 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 अख्ख्या गावाच्या साक्षीनं आज आपल्या गावातली वर्ल्ड फेमस हिरोईन डिंपल हिला मी विनंती करतो की या उद्घाटन समारंभ सोहळ्यामध्ये 4 चांद लावून तुमच्या हातनं ही पतपेढीचं उद्घाटन करून टाका. एका बुकीतच. डॉक्टर नाम्या आईची आठवण येते ना? नको रडूस. आता सगळं एक नंबरी भारी होते का नाही बघ. आई थांब मी बघते कोण आलंय. ही काय पद्धत आहे का घर जाण्याची? बाहेर आधी तुझ्या बाईला बाहेर काढ. मी तिच्याकडे बघतो. बाई तू बघ ना त्या बाईकडं. मी बघतो ना हिच्याकडे. दुखतंय मग सया करा ना. दुखत काय करते तुम्ही? सोडा माझ्या मुलीला. हे तर तुला सोडणार नाही आणि त्या पोराला सोडायची का वार्ता करतेस? चल माराच उतरवतो. मी नाही येत. ए मुडद्या सोड सोड माझ्या नातीला. सोड सोड. अरे तुमच्या घरात काय आया बहिणी आहेत का नाहीत? अरे सोड म्हणतो ना. सोड आजी. जर तुम्ही मला सोडायला काय केलं तर मी पोलिसात जाईन ना. पोलिसात जाशील? पोलिसात जाशील? घाबर सॉरी मला माफ करा. माफ कर. चल पळून जाऊ. ही पोलिसात चालली. चल पळून जाऊ. पोलिसात जाणार? जा ना. पण एक लक्षात ठेव या जमिनीच्या पेपरवर सह्या नाही ना केल्या तरी म्हातारी आणि या पोरीला सोडणार नाही आम्ही. आणि जरी पोलिसात गेली तर तू येईपर्यंत ह्या जिवंत राहणार नाही. कळलं का? जा. ते गुंड बघा ना आम्हाला कसे त्रास देतात. माझ्या सोनूला वाचवा हो. कोणीतरी आमची मदत करावं. नाहीतर माझ्या मुलीला आणि माझ्या सासूबाईने ते मारून टाकतील. आमची मदत करा. ताई माफ करा. ते गुंड आम्हाला देखील मारून टाकायला मागे पुढे बघणार नाहीत. दादा तुम्ही सांगा ना त्यांना. तुमचं ऐकतील ते. तुम्ही सांगा ना त्यांना. दादा प्लीज प्लीज दादा मी तुमच्या पाया पडते. सांगा ना त्यांना. हो ताई हे जे बोलतायत ते बरोबर आहे. त्यांच्या पाठीमागे फार मोठी मोठी माणसं आहेत. आम्ही नाही यांच्याशी लढू शकत. हो ताई ताई तुम्ही सांगा ना. ते माझ्या मुलीला आणि सासूबाईंना मारून टाकतील. तुम्ही सांगा ना त्यांना.
अहो यांच्याशी लढणं काय एकट्या दुकट्याचं काम नाही. तुम्ही गावात जा, गावातल्या लोकांना गोळा करा, तेच करतील तुम्हाला मदत. नाहीतर ह्यावर एकच उपाय, हा गावचा देव माणूस डॉक्टर, तुम्ही त्यांना भेटा. चल ग. आज या ठिकाणी ही उघडलेलं आहे संस्था. तर ही मोठी संस्था आपल्या भजानं उघडलेली आहे. हो सरपंच, भजानं नाही, आपल्या यांनी हे केलंय. मला काय माहित कुणी काय केलंय ते. अहो सरपंच, ही पतसंस्था आपल्या नाम्यानं उघडली. नाम्या शेटनं उघडली पतसंस्था. आपल्या नाम्या शेटनं ही पतसंस्था उभी करून फार मोठे उपकार केलेले आहेत. सगळ्या जगाला हेवा वाटावा अशी गोष्ट आपल्या नाम्या शेटनं केलेली आहे. अरे मोफत दारूचं दुकान उघडलं असतं ना, अख्ख्या गावावर उपकार झाला असते. ते नाही जमणार तुम्हाला. पतपेढी काढली, त्याच्यात पैसे टाकायला आहे का गावा का कुणाकडे? हा, सगळे दारूवरच उडवतात पैसे. बरोबर बोललास. भारतवर्षाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जावं अशी गोष्ट आज आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये झालेली आहे. इथून पुढे 100 वर्ष नाही, हजारो वर्ष हा दिवस लोकांच्या लक्षामध्ये राहील जर ही पतसंस्था चालू राहिली तर. ओ सरपंच, हे अति होतंय. हा, तुम्ही आधीच जुनं कुठलं भाषण आहे ना ते पाठ करून बोलतायत. ते जुळवाजुळव दिसते, इथे नाही जात. ते जाते की मी घालतो की. तर आज या ठिकाणी संपलं भाषण त्या ठिकाणी. काय बोललाय सरपंच तुम्ही? एक नंबरी बोलाय. या खाली या. तेच काय ना, हे काय बोलले? हा, बरी बोलले. या खाली खाली. थँक्यू व्हेरी मच. या समारंभाची शान सर्वे सर्वा म्हणजेच आपल्या गावचं नाम्या म्हणजेच नामा शेठ यांना मी विनंती करतो की त्यांनी भावनेत गच्च 2 शब्द बोलाच. माझ्या आईचं स्वप्न होतं की मी खूप मोठं माणूस व्हावं, नाव कमवावं. माझी आई नेहमी म्हणायची, तुला अख्खं गाव नाम्या 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 म्हणतय ना, एक दिवस तू असं काम करशील ना सगळे तुला नामा शेठ म्हणतील. आज यो दिवस आलाय बघा. माझ्या आईने मला स्वप्न बघायला शिकवलं नसतं ना तर हे समजा मी करू शकलो नसतो बघा. माझ्या आईचा आशीर्वाद तर माझ्या पाठीशी आहेच, पण अजून एक व्यक्ती आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांच्यामुळे ही पतपेढी उभी राहिली. डॉक्टर या. अरे मी या ना. नाही नको ना, तू बोल. नाही असं कसं डॉक्टर, तुम्ही या. या म्हटलं तर या डॉक्टर या. काय तुम्ही पण ना डॉक्टर, हे समजा तुमच्यामुळे झालंय बघा. अरे नाम्या काय करतोस? हे माझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. हे सगळं तुझी मेहनत आणि कगणी बाबांचा आशीर्वाद आहे म्हणून झालंय. मी काय रे, गावात लोकांची सेवा करण्यासाठी आलोय आणि तीच करतो. कुठे चाललाय तुम्ही? नाही आता तुम्ही इथं व्यासपीठावालाय म्हटल्यावर तुम्ही आमचं देव माणूस आहेत आणि गावचं डॉक्टर आहेत म्हटल्यावर तुम्ही 2 शब्द बोला, म्हणजे बोलायचं एका पक्कीतच विनंती आहे. हो, आता गावापुढे थापा मारायला आणि गावातली
अक्कल नसलं का त्याचा ऐकायला. ह्यो म्हणला ना रेड्याचं दूध काढून आणतो तर ही किटल्या घेऊन त्याच्या माग पाळत्याला. त्यांच्या मेंदूला पडलं किड्या त्यांच्या. आत्या वाईस ग बसा की. डॉक्टर हो बोला की. अरे मी काय बोलणार नाही, राहू दे. अहो असं कसं डॉक्टर? अहो तुम्ही पण ह्याच हे केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही पण बोललं पाहिजे की. बोला की डॉक्टर, चान्स मिळाला की घ्या आता, सोडायचंच नाही. डॉक्टर 2 शब्द होऊन जाऊ दे. अरे मी बोलतो की, किती पण बोलतो. मला आहे ना फक्त 20 रुपये द्या. अहो बाबू दादा, अहो हिथं काय चाललंय, तुम्ही काय बोलताय? नाही 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 डॉक्टर, तुम्ही 2 शब्द बोला म्हणजे बोलाच. एका बकीतच. हा तुम्ही बोला की, मला बी आवडल. बर आज नाम्याची ही पतसंस्था गावात उभी झाली आहे, याचा मला नक्कीच आनंद झालाय. हे सगळं नाम्याने एकट्याने झटून केलेलं, मी काही केलेलं नाही. आता नाम्या श्रेय देतोय मला खरं त्याचं, पण मी काहीही केलेलं नाहीये. एकट्याने सगळा पैसा उभा केला, ही जमीन घेतली, हे बांधकाम केलं, हे सगळं एकट्याने केलंय. मी काहीही केलेलं नाही आणि इथून पुढेही नाम्या एकटाच करेन. हा, मी त्याला मार्गदर्शन करेन नक्की. बाकी गावात पतसंस्था झाली आहे, याने नक्कीच गावाचं कल्याण होईल एवढं बोलून मी तुम्हाला तर माहितीच आहे, गावात ज्या लोकांना गरज असते माझी, ज्यांना मदतीची अपेक्षा असते, ते सगळे लोक माझ्याकडे येतात आणि मी त्यांना नक्की मदत करतो. कारण गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात. आता तुमच्यापैकी कोणालाही माझी मदत लागली तर कधीही माझ्याकडे येऊ शकता, मी मदत करायला तयार आहे. डॉक्टर एक मिनिट. मला माहिती आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही मला खूप मानता, माझ्या प्रत्येक शब्दाला असं फुलासारखं झेलता, आणि असंच प्रेम तुम्ही या पतसंस्थेवर आणि नाम्यावर कराल याबद्दल माझी खात्री आहे. डॉक्टर हो एक मिनिट. आता नाम्याची ही पतसंस्था शारदा सहकारी पतसंस्था मर्यादित कातळवाडी, आईचं नाव, मला खूप भारी वाटतंय. आता ही पतसंस्था गावाला विकासाचा आणि समृद्धीचा मार्ग दाखवणार आहे. त्यामुळे माझी गावकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही बिनधास्त तुमची रक्कम इथे ठेवू शकता, गुंतवणूक करू शकता. नाम्या तुम्हा सगळ्यांना नक्की 100% श्रीमंत करेल. चला, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तर आजच्या काय झालं? डॉक्टर प्लीज माझ्या सोबत चला. ते गुंड आमच्या घरात घुसलेत, त्यांनी दरवाजा बंद केला आणि आतमध्ये सोनू आणि आई दोघीच आहेत फक्त. काय? ते गुंड त्या दोघींच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील. डॉक्टर मला तुमची मदत हवी आहे प्लीज. डॉक्टर तुम्ही घाबरू नका. चला चला चला. पण मी जर पाठ केलेला आहे तर मी ते करतो. डॉक्टर हे बघा ते आतमध्ये आहेत. सोनू तुम्ही बाजूला व्हा. बाहेर या. यांच्या घरात घुसायची तुमची हिंमतच कशी झाली? मी म्हणतो बाहेर या. अरे तू कोण आहे रे? तुझं ऐकून आम्ही दार उघडायला. तुम्ही बाहेर या, मी सांगतो कोण आहे. पुढे येऊ नको. तिला मारून टाकीन मी. सोड तिला. पुढे येऊ नकोस. तिला सोड. तुझ्या तर आता आई तू बरी आहेस ना? त्याने तुम्हाला काही केलं तर नाही ना?
डॉक्टर तू येणार करे, आपलं काय ठरलं होतं? तुम्हाला खरी खरी थोबाडीत मारली डॉक्टर. अरे हळू बोल जरा, भावनेच्या भरात झाले ते. तुम्हाला मागच्या वेळी समजावून सांगितलं होतं ना, या घराकडे वाकड्या नजरेने बघू नका. आता निघा, नाहीतर कोण ओळखणार नाही असे हाल करीन. सोडणार नाही तुला. तुमच्यासारखे 56 बघितलेत मी आतापर्यंत. निघा आणि जाताना तुमचं एक खेळणं घेऊन जा. चल रे, बघून घेईन तुला. डॉक्टर सोडणार नाही तुला. सोनू तू ठीक आहेस ना? डॉक्टर अंकल, माफ करा, तुम्ही तुमच्या घराचे दरवाजे माझ्यासाठीचे बंद केले होते. इथे येऊ नका असंही सांगितलं होतं, पण मी तरीही आलो. कारण आजीच्या आणि सोनूच्या जीवाचा प्रश्न होता. मला इथे नव्हतं यायचं, पण माफ करा. माझ्यामुळे तुमच्या चारित्र्यावर चिंतोड नाही पडू द्यायचं मला. येतो मी. डॉक्टर, अहो काही काय बोलताय? माझी चूक झाली. मी तुम्हाला एवढं बोलायला नको होतं डॉक्टर. मी माणसं ओळखायला नेहमीच चुकते. खरंच डॉक्टर, तुम्ही देव माणूस आहात. तुम्ही आज माझ्या मुलीच्या आणि माझ्या चारित्र्यावर शिंतोडे पडण्यापासून वाचवले आम्हाला. मी तुमचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. येतो. काळजी घ्या.